श्री शिवलीलामृत अध्याय 10 शारदेची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, अनर्थ देशातील देवरथ नामक ब्राह्मणास शारदा नावाची कन्या होती. त्याने तिचा 12व्या वर्षीच विवाह करून दिला. त्यानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. एकदा शारदेचा पती स्नानसंध्या करून नदीवरून परतत असता विषारी शाप चावून मरण पावला. त्यावेळी देवरथाने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्तरकार्य केले. कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैद्रू नामक एक अंध ऋषी देवरथाकडे आले. शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी तिला, तुझे सौभाग्य वाढू दे, तुला विद्वान पुत्र होईल, असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली. तेव्हा नैद्रू म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवेल, तू निश्चिंत राहा. ही गोष्ट शारदेच्या मातापित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैद्रुवांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर देवरथाकडेच राहून नैद्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितले. शारदेकडून उमामाहेश्वराचे व्रत करवून घेऊन त्यांचे उद्यापनही केले. असे 1 वर्ष सरले. एका रात्री नैद्रू आणि शारदा उमामहेश्वरांचे चिंतन करीत असताना भवानीने त्या दोघांना दर्शन दिले. तेव्हा नैद्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली. तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मकृत कर्म आणि ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून हिच्यासाठी तळमळतो आहे. तो तिला स्वप्नात भोग देईल. त्याच्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल, असे बोलून देवी गुप्त झाली. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ केला. तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्यांच्या जिभेला किडे पडतील, अशी आकाशवाणी झाली. एका कुत्सित निंदकास त्याची प्रचिती येताच जननिंदा थांबली. पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. तो विद्वान पंडित झाला. पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिचा पूर्वजन्मीच्या पतीची श्रीक्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पती पत्नींचे व पुत्र यांचे मिलन झाले. कालांतराने पती निधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलासलोकी गेली.